स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण हे जे उद्दिष्ट आहे तुम्हाला याचं जर उत्तर काढायचं ठरलं भरपूर टाइम जातो आणि उत्तर चुकण्याचे पण चान्सेस जास्तीत जास्त असतात। याचे काही ट्रिक्स आपण अशी जादूची ट्रिक्स पाहू, उत्तर पा कसं निघतं। तर आता हे पहा, ही संख्या कशाच्या जवळ आहे? 1000 या संख्येच्या जवळ आहे। 1000 या संख्येच्या जवळ असली तर काय करायचं? ही संख्या कितीच्या जवळ आहे? 1000च्या जवळ आहे। किती कमी आहे या ठिकाणी लिहायचं? 4 कमी आहे। या संख्येला किती कमी आहे? 8 कमी आहे। लिहिलंय 8 चौक 32 या ठिकाणी लिहायचं। याचा करायचा गुणाकार 8 चौक 32, 8 चौक 32 लिहिलं। त्याच्यानंतर 1000 आहे ना, 1000 संख्या आहे ना, 3 शून्य आहे ना, मग या ठिकाणी 0 लावून टाकायचा। सोप्पं पा 3 आहे ना, तर मग या ठिकाणी 0 लावायचा। 3 अंकी संख्या ना घ्या। त्याच्यानंतर काय करायचं? ह्या संख्येमधून ही संख्या वजा करा किंवा ह्या संख्येमधून ही संख्या वजा करा। म्हणजे पहा 996 मधून जर 8 गेले, 996 मधून जर 8 गेले तर आपल्याला 988 भेटतं। झालं तुमचं उत्तर। किंवा 992 मधून 4 गेले, 992 मधून 4 गेले तर 988 उरतं। झालं तुमचं उत्तर। पुढे पहा, आता या संख्येला किती कमी आहे? 1000 संख्येला 11 कमी आहे। त्याच्यानंतर याला किती कमी आहे? 6 कमी आहे। 11 सक 66, 1000 पशी आहे म्हणून या ठिकाणी 0 लावून टाका। त्याच्यानंतर या संख्येमधून ही संख्या वजा करा किंवा याच्यामधून ही संख्या वजा करा। किती? 983। पुढे पहा 1000, आता याच्यावरती गेली, आता नवीन आला तुम्हाला तर गोंधळून जायचं नाही। काय करायचं? वरती किती? 1000च्या वरती किती? या ठिकाणी फक्त अधिक लिहायचं 6, या ठिकाणी अधिक लिहायचं 5, 6 पंच 30 गुणाकार 6 पंच 30। त्याच्यानंतर 1006 याच्यामध्ये किती मिळवायचे आपल्याला? 5 मिळवायचे। किती झाले? 1011। बस। पण आपलं काय नियम सांगतो? 1000 या संख्या असली तर इथे किती लावणार आपण? 0 लावणार। बस। पुढे पहा 1000 किती वरती आहे? 1000च्या वरती 7 आहे, 7 लिहा। त्याच्यानंतर 1000च्या वरती किती आहे? 5 लिहा। 5 7 35। त्याच्यानंतर काय करणार तुम्ही? 1007 मध्ये 5 मिळवा किंवा 1005 मध्ये 7 मिळवा। किती उरता? 1012 या ठिकाणी 0 लावून टाकणार 3 अंकी संख्या भेटण्यासाठी। पुढचा प्रकार पहा, आता याच्यामध्ये पहा काय दिलेलं आहे? 100च्या जवळ संख्या आहे। अगोदर काय होती? 1000च्या जवळ। 100च्या जवळ असली तर 0 घ्यायची गरज नाही, डायरेक्ट करायचं। 100ला किती कमी आहे? या ठिकाणी 4 कमी आहे आणि 100ला किती कमी आहे? 8 कमी आहे। 4 8 32 लिहून टाकायचे। त्याच्यानंतर काय करायचं? या संख्येमधून ही संख्या करा किंवा याच्यामधून ही संख्या वजा करा। किती भेटतं? 88। झालं उत्तर। पुढे पहा, या ठिकाणी 100ला किती कमी आहे? 5 कमी। त्याच्यानंतर 100ला किती कमी आहे? 6 कमी आहे। 6 पंच 30। त्याच्यानंतर 95 मधून 6 काढून टाका 89। झालं उत्तर। पुढे पहा 104, आता याच्यावरती किती जास्त आहे? मग काय करणार तुम्ही? 4 किती जास्त आहे? याच्यावरती किती? 8 जास्त आहे। 4 8 32। त्याच्यानंतर 104 मध्ये 8 टाका 112। चला पुढे पहा, किती जास्त आहे? 8 जास्त आहे। किती जास्त आहे? 9 जास्त आहे। आता 8 मध्ये 9 टाका, किती होता? किंवा डायरेक्ट 8 9 72, या ठिकाणी 8 9 72 घेऊन टाका। त्याच्यानंतर 108 मध्ये 9 टाका, किती झाले? 117। पुढचा प्रकार पहा, आता थोडा अवघड आहे। अवघड म्हणजे मास्तर आता थोडं किंचट आहे, मधली संख्या आलेली। आता मधली संख्या आली तर याचे एक ट्रिक्स वापरू आपण। या ठिकाणी काय करायचं? ज्या ठिकाणी मधली संख्या 0 असली तर आपण एक ट्रिक्स वापरू। ती ट्रिक्स कशी पहा, आता या दोघांचं अंतर भरपूर मोठं आहे। मग काय करायचं? डायरेक्ट काय करायचं? या दोन संख्येचा गुणाकार करायचा 6 पंच 30। त्याच्यानंतर या दोन संख्येचा गुणाकार करायचा 6 पंच 30। त्याच्यानंतर पहा काय करायचं? याचा गुणाकार आणि याचा गुणाकार लिहायचा 6 पंच 30, नंतर 6 पंच 30 प्लस काय करायचं? 30 आणि 30 काय करायचं? याची बेरीज करायची आणि ती बेरीज या ठिकाणी लिहायची। पुढे पहा, परत 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 समजून तुम्हाला समजून पहा लेवल कशी पहा। 7 9 63 घ्या। त्याच्यानंतर 4 त्रिक 12 याचा गुणाकार करायचा 4 9 36, 7 त्रिक 21 किती झाले? 57 या ठिकाणी लिहायचे। या दोघांची बेरीज या ठिकाणी लिहायची। परत 3 दुनी 6, पण या ठिकाणी महत्वाचं 6 आलं तर आपल्याला डबल डिजिट मध्ये पाहिजे तर काय करतो आपण? असं लिहायचं डबल डिजिट घेण्यासाठी। 8 7 56 याचा गुणाकार करा आणि याचा गुणाकार करा 7 त्रिक 21, 8 दुनी 16 बेरीज करा। बेरीज केल्यानंतर किती येतं? 37। समजतं? चला पुढे पाहू। साइन त्रिक 18, 6 6 36 नंतर याचा गुणाकार करा साइन त्रिक 18 परत 6 6 36। आता उरलेले काय करायचं? या ठिकाणी लिहायचं 54। एवढी सोपी ट्रिक्स आहे, काही अवघड नाहीये। आशा करतो तुम्हाला ही ट्रिक समजली असेल। काही डाऊट असलं तर कमेंट्स करा। भेटू आपण पुढच्या अशाच ट्रिक्स सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।